समोरच्या व्यक्तीचा आपल्यावरती विश्वास असणे महत्त्वाचं आहे. आता इथं असं का म्हणते व्हिडिओमध्ये पुढे नक्की पहा. आता घेतलेला हा ब्लाऊज पीस मी एका कस्टमरने आणून दिला होता माझ्याकडं आणि खूप कॉस्टली साडी होती, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की चांगला शिवा. तर त्यांना चांगला शिवेल का नाही माहीत नव्हतं, त्यामुळे अगोदर माझ्याकडे एक साधा ब्लाऊज शिवायला दिला. त्यानंतर त्यांनी माझा शिवलेला ब्लाऊज बघितला, कसा बसला त्यांच्या म्हणजे बॉडी मेजरमेंटमध्ये कसा व्यवस्थित आहे का? त्यानंतर मग हा ब्लाऊज शिवायला लावला. आता शिवते वेळी काय झालं बघा, इथं गळारुंदी आहे ती डिझाइन केलेली आहे. म्हणजे गळ्याच्या जे साईडला आहे ती डिझाइन केली होती आणि ती मेजरमेंट घेऊन केली होती. तर गळारुंदी इथं भरपूर रुंद केली होती आणि त्यानंतर मग मी शिवते वेळी लक्षात आलं, की हा गळा खूप मोठा आहे. त्यामध्ये मी गळा हा छोटा करून घेतला. म्हणजे दोन्ही भागाच्या सेंटरमध्ये मी शिलाई मारून वगैरे छोटा करून घेतला. म्हणजे तुम्ही कितीही छान डिझाइन करून आणल्यानंतर ते शिवायचं महत्त्वाचं आहे बघा. व्यवस्थित हे पॅच त्याच्यावरतीच यायला पाहिजे. हातावरती डिझाइन असेल तर डिझाइन ती सेंटरमध्येच यायला पाहिजे. गळारुंदी तुम्ही डिझाइन किती कशी करून दिला ते महत्त्व नाही, तो कसा ॲडजस्ट करून शिवला आहे ते महत्त्वाचं आहे बघा. गळारुंदी ही भरपूर होती, कमी करून घेतली आणि अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवून घेतला. कितीही छान डिझाइन असली तरी त्याला ॲडजस्ट करून शिवणं हे महत्त्वाचं आहे. आणि कसं वाटत आहे ब्लाऊज एकदा नक्की सांगा. कस्टमरला सुद्धा भरपूर आवडला.